नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास चविष्ट आणि पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी अशी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मँगो मस्तानी ही रेसिपी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे. पुण्यामध्ये एकदम फेमस अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आंब्याचाही सीझन आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे. ही पौष्टिक अशी रेसिपी मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तर चला मँगो मस्तानी रेसिपी तयार करायला चालू करूया. चला आपण मँगो मस्तानी ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. मी हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे, अर्धा किलो घेतलेला आहे. हे 10 टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे. आंबा जेवढा गोड आहे त्यानुसार मी ही साखर घेतलेली आहे. त्यानंतर अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी 200 ml. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम आहेत. त्यानंतर ही मी मँगो आईस्क्रीम घेतलेला आहे. तर चला आपण मँगो मस्तानी ही रेसिपी तयार करायला चालू करूया. सर्वप्रथम ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी आंब्याचा जो पल्प आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे पल्प मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे हापूस आंबा आहे, खायला एकदम गोड असा चविष्ट आहे. तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर मिक्स करा. मी 7 ते 8 टेबलस्पून. त्यानंतर आपण मी साखर ॲड करत आहे. त्यानंतर ही जी फ्रेश क्रीम आहे अमूलची, हे 200 ml मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे 250 ml आहे. मी हे थोडीशी फ्रेश क्रीम ठेवणार आहे. त्यानंतर मी हे सर्व मिक्सीमधून मी बारीक करून घेणार आहे. दोन ते 3 वेळा मी ते फिरवून घेणार आहे. आता आपलं हे फिरवून झालेलं आहे, तर ह्याला आपण काढून पाहूया. कसं मस्त असं छान असं झालेलं आहे. पाहू शकता किती मस्त छान झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ही जी आहे ग्लासमध्ये 3 ग्लासमध्ये आपण काढूया सर्व करण्यासाठी. फेमस अशी ही रेसिपी आहे. पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. पौष्टिक अशी रेसिपी आहे. अशा नवनवीन रेसिपी आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला मिळत राहतील. आता हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ही रेसिपी एकदम शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे. नक्की करून पहा.
3 ग्लासमध्ये मी समप्रमाणामध्ये हे मी टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता. ह्यासाठी मी गार्निश करण्यासाठी मी ह्या पद्धतीने मी आंबा कट करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये मी जी ही आईस्क्रीम आहे, मँगो फ्लेवरचं जी आईस्क्रीम आहे, मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मँगो फ्लेवर एकदम मस्त येतो मँगो फ्लेवरचा, तरी मी आईस्क्रीम त्याच्यावरती ॲड करत आहे. पाहू शकता मस्त असं आईस्क्रीम आहे. आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. याच्यामध्ये मी वरून गार्निश करण्यासाठी ड्रायफ्रूट टाकत आहे. पाहू शकता किती छान अशी आपली मँगो मस्तानी ही रेसिपी तयार झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी आपली मँगो मस्तानी ही रेसिपी तयार झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अनमोल कमेंट द्यायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. जर तुम्हाला रेसिपी छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.